आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आपल्या सर्वातील ज्येष्ठ नेते आदरणीय अनिल बाबू देशमुख साहेब, शिवस्वराज्य यात्रा आम्ही जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरू केली। तेव्हापासून या यात्रेत हिरिरीनं पुढाकार घेतलेले आमचे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व खासदार अमोल कोल्हेजी, खासदार मधुकर कुकडे साहेब, माजी मंत्री आदरणीय रमेश बंग साहेब, आपले माजी खासदार आपल्या सर्वांचे लाडके नेते खुशालचंद्र बोपचेजी, या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वावर तुम्ही गेले काही वर्ष सतत प्रेम करत आला, ज्या नेतृत्वाने तुम्हाला सर्व उन्हाचे पावसाचे सगळ्या प्रकारचे दिवस असताना तुम्हाला साथ दिली, त्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आज भर पावसात तुम्ही उभे आहात। त्या आपल्या सगळ्यांचे युवकांचे नेते रविकांत बोपचेजी, जावेद हबीबजी, सौरभ रोकडेजी, बजरंग परियारजी, दिलीप पंकुलेजी, वेद प्रकाश आर्यजी, अतुल वांदिलेजी, मंजुताताई डोंगरवारजी, या निमित्तानं उपस्थित असणारे आणि आत्ताच ज्यांनी भाजपातून प्रवेश घेतला मेघाताई बिसेन, त्यांच्या डॉक्टर MD पाटिल पटले और सभी भाजपा से आए हुए मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आम्ही भेटायला आलोय। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मतदारसंघात ही शिवस्वराज्य यात्रा चाललेली आहे। आज सकाळी आम्ही तुमसरला होतो, ही सभा झाल्यानंतर अर्जुनी मोरगावला सभा आहे, गडचिरोली पर्यंत ही यात्रा जाणार आहे। पण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे की एवढा मोठा पाऊस असून देखील आमच्या रविकांत बोपचेंच्या बरोबर भर पावसात मिरवणुकीत शेकडो तरुण सहभागी झाले। पाऊस आला, बाहेरच्या खुर्च्या भिजल्या, तरी तुम्ही न हटता इथं गर्दीत बसून तुम्ही ही सभा उपस्थित दाखवताय। याचा अर्थ तुम्हारा नाम क्या है? अच्छा है, प्रेम किसी के प्रति रखना बहुत आवश्यक है, आपका उनके प्रति है, ये बहुत अच्छा है और ऐसा ही प्रेम विधानसभा में दिखाने की बहुत जरूरत है। आपल्या सगळ्यांच्या आशा या तरुणाच्या कर्तबगारीवर आहेत। खुशालचंद बोपचेंनी या जिल्ह्याची, या मतदारसंघाची बरेच वर्ष सेवा केलेली आहे। त्यांचे चिरंजीव आज तुमच्या समोर उमेदवार म्हणून येण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्यावेळी तेच आमच्या पक्षाच्या वतीनं तेच उमेदवार आहेत, दुसरं कोणी नाही। पण मी अजून उमेदवारी घोषित केलेली नाही। महाविकास आघाडीची सभा पूर्ण झाल्यावर नाव अधिकृतपणाने अनिल बाबू देशमुख इथे येऊन पाहिजे तर घोषित करतील। पण सांगण्याचा मुद्दा हा की महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना गेले 1.5-2 वर्ष ज्यांचं राज्य आहे ते राज्य बदलण्याची इच्छा आता तयार झालेली आहे। लोकसभेमध्ये तुम्ही इथला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत करून दाखवला। तुमचे
100 वेळा आभार मानले पाहिजेत. या देशाची घटना बदलायला भारतीय जनता पक्ष निघालेलं होतं. या देशातल्या महागाईला आणि बेरोजगारीला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. त्याला सत्तेतून खाली खेचायचं ही भूमिका ठेवून तुम्ही मतदान केलं. त्यावेळी मतदान आपण सगळ्यांनी हाताला केलं. पण आता विधानसभेला हे शरद पवार साहेबांच्या शेजारी जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर हे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्या सगळ्यांना लोकसभेत भारतीय जनता पक्षाला सत्तेतून खाली खेचायचं होतं. बऱ्याच प्रमाणात आपण यशस्वी झालो. 240 जागांवरच मोदी साहेब थांबले. पण मोदी साहेबांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारचा पाठिंबा घेतला आणि कसंबसं सरकार स्थापन केलं. मला वाटतं की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात महाराष्ट्र आणि मुंबई आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्ष असंच करत राहणार. पण जर दिल्लीतली भारतीय जनता पक्षाची सत्ता घालवायची असेल तर एक शेवटचा धक्का महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही भाजपाला आणि त्यांच्या मित्रांना द्या. पुन्हा कधी महाराष्ट्राच्या बरोबर भारतात देखील भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकणार नाही. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा महाविकास आघाडीला पाहिजे. आपल्या सगळ्यांनी अनेक समस्यांना तोंड दिलं. अतिवृष्टीला तोंड देत आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजून काही आली आहे का? नुकसान भरपाई मिळाली का? अतिवृष्टीची कुठंच मिळालेली नाही. सरकार इव्हेंट करण्यात गुंतलेलं आहे. सगळ्या इव्हेंटमध्ये आपल्याला चुकून हॉल मिळाला म्हणून सभा तरी होते. पण सत्तेत बसणारी लोक इव्हेंट करतात म्हणजे 4-4, 5-5 कोटीचे मंडप घालतात. वरनं पाऊस पडला तरी खाली पडत नाही, खाली येत नाही पाऊस. एक थेंबही त्यांच्या अंगावर पडत नाही. एवढा मोठा मंडप घातला जातो. त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आशा वर्कर्स, अंगणवाडीच्या महिला, सरकारी कर्मचारी यांना जबरदस्तीने आणून बसवलं जातं आणि मग सभा होतात. यांच्या सभांना सरकारी पक्षाच्या सामान्य माणसं आता जायला नाकं मुरडायला लागली. आज तुम्ही इथं जसं स्वइच्छेनं आला, पाऊस आला, उशीर झाला तरी बसला, तशी परिस्थिती त्यांच्या सभात नाही होत. त्यामुळे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की किती समाजाच्या मतामध्ये बदल आहे. उद्या निवडणुका झाल्यानंतर 100% महाराष्ट्रामध्ये आपलं, तुमचं, आमचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका. पण त्याचबरोबर सत्तेत बसणारी लोक भाषण करत फिरतात, सांगतात आम्हाला निवडून द्या, म्हणजे त्यांना, नाहीतर सरकारने सुरू केलेल्या योजना बंद पडतील. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना कधी बंद पडली आहे का? तुम्हाला हे सरकारी पैशातून योजना ज्या चालू आहेत त्या बंद पडतील अशी भीती दाखवतायत. सरकारी योजना सरकारच्या तिजोरीतून येत आहेत, त्यांच्या खिशातून येत नाहीत. हे पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आणि दुसरा मुद्दा, सरकारने चालू केलेल्या योजना या न विचार करता चालू केल्यात. आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणींना याच्यापेक्षा चांगली भरभक्कम अशी मदत करण्याची भूमिका आमचं सरकार ठेवणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका. आज आपल्या सगळ्यांना, आपल्या भागात युवकांना काम नाही ही समस्या आहे. रविकांत बोपचेंनी सांगितलं की इथल्या अडाणीच्या प्रोजेक्ट मध्ये देखील आमच्या मुलांना, स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही. मग हे प्रकल्प आणले कशाला? स्थानिक लोकांना रोजगार जर मिळत नसेल आणि आम्ही
मालकाच्या सहभागा हातात हात घालून काम करत असू तर मग स्थानिकांना नोकऱ्या कशा मिळणार? आणि म्हणून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांच्या रोजगाराचे उपजीविकेचे मार्ग निघाले पाहिजेत, यासाठी देखील महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आपल्या भंडारा गोंदियामध्ये विशेष काम करून दाखवेल, आम्ही तुम्हाला विश्वास देतो। आपल्या भागामध्ये जागृती पतसंस्थेचा गैरव्यवहार आहे, 6000 कुटुंबांना त्याचा फटका बसला, बरोबर आहे ना? त्या जागृती पतसंस्थेतल्या गैरव्यवहाराचे 6000 कुटुंबांना फटका बसला, त्याबद्दल या सरकारने काय केलं? ज्यांचे पैसे गुंतले वाया गेले ते पैसे परत देण्याची सरकारने का व्यवस्था केली नाही? सरकारकडे सहकार खातं आहे, सहकार खात्यातून त्याचं नियोजन आणि नियंत्रण का केलं नाही? या सगळ्या प्रश्नाला उत्तर या सत्तेत बसणाऱ्या सरकारने द्यायला पाहिजे। तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यावेळी पहिल्यांदा विचारा ते जागृती पतसंस्थेच्या घोटाळ्याचं तुम्ही काय केलं, आणि मग त्यांना मतं मागण्याचा अधिकार येईल, हे तुम्ही सगळ्यांनी आया बहिणींनो न विसरता लक्षात घ्या। रस्त्याचे प्रश्न आपल्याकडे आहेत, प्राथमिक शाळांची सोय व्यवस्थित नाही, हे सगळे प्रश्न सुटायचे असतील तर आता आपल्याला बदल करण्याची गरज आहे। मी मित्रांनो आपणाला सगळ्यांना विनंती करेन, ज्या उत्साहाने तुम्ही आज या ठिकाणी जमलेला, 2 महिन्याचा कालखंड शिल्लक आहे, या 2 महिन्याच्या कालखंडात आपण घराघरापर्यंत पोहोचा। अनेक प्रलोभनं समोरून दिली जातील, घराघरामध्ये पैसे वाटण्याचा उद्योग काही लोक करतील, त्याच्या प्रभावाखाली आपल्यातला कोणी येणार नाही, मतदार येणार नाही, ह्याची काळजी घ्या। शेवटी प्रचंड भ्रष्टाचार करायचा, पैसे मिळवायचे, म्हणजे कुठून पैसे आले? आपल्या जो कर आपण भरतो त्यातूनच पैसे येतात। तुमचं सगळ्यांचं घर प्रत्येकी 50,000 रुपयात महिन्याला चालत असेल तर त्यातला 18% 9-10 हजार रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेतं, आणि त्यातून तुम्हाला कोणी काही पैसे देत असेल तर त्याचा अर्थ आपल्याच खिशातनं काढून आपलेच पैसे आपल्याला द्यायचा उद्योग या नव्या सत्तेत आलेल्या लोकांनी केलाय। महाराष्ट्रात 2 मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी निर्माण केलेली, हे 2 पक्ष फोडणे आणि ते फोडताना ईडी आयटी आणि सर्व मार्गाचा अवलंब केला, हे 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले, याचा राग मराठी जनतेला आहे। आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांनी याचं उत्तर देण्याची गरज आहे उद्याच्या निवडणुकांमधून। माझ्या आधीचे वक्ते बोलले असतील, नंतरचेही वक्ते बोलणार आहेत, पण मी पक्षाचा अध्यक्ष या नात्याने शरद पवार साहेबांचा संदेश आपणा सर्वांना देतो की उद्याच्या निवडणुका या आपण ताकदीने लढायच्या आहेत। आपल्या पक्षातनं कोण गेलं कोण आलं हा फार महत्त्वाचा प्रश्न नाही आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ही लढाई आहे। दिल्लीच्या आणि गुजरातच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार महाराष्ट्रात जे बसले ते आपल्याला बदलायचंय, आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवा पडला, तो पुतळा उभा करतानाही त्यात भ्रष्टाचार झालेला होता, आणि म्हणून या सरकारने सगळ्यात भ्रष्टाचार केलाय। यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार करण्याची मानसिकता यांची झालेली आहे, आणि म्हणून असलं महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार सत्तेतून दूर करण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत आपण सगळे करूया। आणि त्यासाठी तुमची माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, एवढीच विनंती या निमित्तानं करतो। रविकांत बोपचेंनी ताकदीनं काम करावं, 2 महिन्याचा काळ आता झोप नाही। मगाशी एवढे पावसात भिजलेले ते, मग कार्यकर्ता कसा असावा? स्वतः गाडीत बसून बाकीचे फिरा आणि मिरवणूक काढा असं नाही, तेच स्वतः भिजत होते आणि तेच सगळ्या मिरवणुकीचं नेतृत्व करत होते। त्यामुळं कार्यकर्ता तुमच्यात सामील असणारा, तुम्हाला सहभागी असणारा, तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा आहे, या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवण्याची तयारी तुम्ही सगळ्यांनी करा, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।